स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। जानेवारीचा हप्ता खात्यामध्ये जमा। महिलांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे। आज 24 जानेवारी महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी। पैसे प्रत्यक्ष खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्यांना कधी पैसे येणार, त्याचबरोबर कुणाला किती पैसे मिळणार या संदर्भात महत्त्वाची माहिती आलेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही सगळी माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिलांच्या खात्यामध्ये फायनली पैसे जमा व्हायला सुरुवात। प्रत्यक्ष सरकारकडून जी रक्कम आहे ती खात्यामध्ये तुमच्या जमा होत आहे। त्याचबरोबर फेब्रुवारीच्या हप्त्या संदर्भात देखील अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। फेब्रुवारीचा हप्ता देखील तुम्हाला लवकरच जमा होणार आहे। स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। चला प्रत्यक्ष पाहू लाडकी बहीण योजनेसंदर्भातली आजची सगळ्यात मोठी अपडेट। तर पहा, या अगोदर म्हणजे डिसेंबर महिन्यात देखील लाडक्या बहिणींना शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे जमा झाले होते। त्याच पद्धतीने आता देखील जानेवारीचा जो हप्ता आहे तो शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच आजपासून महिलांच्या खात्यामध्ये सकाळपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर पहा, फेब्रुवारीच्या हप्त्या संदर्भात देखील महत्त्वाची माहिती आहे, तीही तुम्हाला पुढे पाहण्यास मिळणार आहे। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा। तर या ठिकाणी पाहू शकता, आज सकाळच्या व्हिडिओमध्ये ही कमेंट आलेली आहे। 7 मिनिटापूर्वीची कमेंट आहे। 1,500 रुपये आज आले। 1,500 रुपये या सोनाली ताईला जे आहे ते आज आलेले आहेत। आजपासून प्रत्यक्ष वाटप सुरू झालेलं आहे। DBT अंतर्गत हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येत आहेत। 1,500 रुपये या महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। पहा, त्याचबरोबर कुणाला 3,000 आले असतील, कुणाला 4,000 आले असतील, कुणाला 10,500 रुपये वन टाईम अमाऊंट आली असेल। याचं उदाहरण पहा, या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की जानेवारीचा हप्ता जो आहे तो आज मिळालेला आहे। जानेवारीचा हप्ता किती मिळाला ह्यांना तर 4,500 रुपये। म्हणजेच या ज्या आहेत त्यांना पहा, या ठिकाणी अगोदरचे हप्ते जमा झाले नव्हते, त्याचमुळे त्यांना आता डायरेक्ट 4,500 रुपये अकाउंटमध्ये आलेले आहेत। आणि तुम्हाला पैसे आलेत की नाही हे पटकन चेक करायचं आहे। कधी कधी काय होतं, मेसेज यायला उशीर होतो, मेसेज येत नाहीत परंतु पैसे मात्र आलेले असतात। त्यामुळे पटकन तुम्ही मेसेज चेक करून घ्या। नसेल आला तर त्या मेसेज आला नसेल तर तुम्ही डायरेक्ट अकाउंटला चेक करा। मेसेज येत नाही, कधी कधी पैसे आलेले असतात प्रत्यक्ष। मागचा हप्ता मला देखील त्याच पद्धतीने झाला। लाडकी बहीण योजनेचा मला मेसेज आला नाही परंतु पैसे जमा झाले होते। पण आजही पहा, लाडक्या बहिणींना पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। अनेकांना मेसेज उशिरा येतील परंतु पैसे प्रत्यक्षात आले असतील, त्यासाठी अकाउंट चेक करा। तुमच्या मोबाईलमध्ये तुमचं जे बँक अकाउंट आहे त्या बँक अकाउंटशी संदर्भात जे कुठलं ॲप असेल त्या ॲपवरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता की तुमच्या अकाउंटला पैसे आले आहेत की नाही, कारण मेसेज कधी कधी येत नाही। जर मेसेज आला नाही तर तुम्ही तुमच्या बँकेच्या ॲपवरती जाऊन देखील चेक करू शकता कोणत्या बँकेचं अकाउंट आहे। त्या बँकेच्या अकाउंट संदर्भात ॲप असतात आणि त्या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला सोपं पडतं पैसे आले आहेत की नाही हे चेक करायला। आणि ज्यांना पैसे आले नसतील त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना। महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे माहिती। 26 जानेवारीच्या आतमध्ये सर्व महिलांना पैसे जमा होणार आहेत। आज 24 जानेवारी आहे आणि अगदी फक्त 2 दिवस बाकी आहेत। राहिलेल्या 2 दिवसामध्ये सर्व महिलांना पैसे जमा होतील। ज्या महिलांना सकाळी पैसे आले नाहीत, दुपारी पैसे आले नाहीत, त्यांना संध्याकाळपर्यंत पैसे येतील, कुणाला उशीरपर्यंत देखील पैसे येतील। आज, उद्या आणि परवा या 2-3 दिवसामध्ये सर्वांना पैसे मिळणार आहेत। 26 जानेवारीच्या अगोदर सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत, काळजी करू नका। त्याचबरोबर फेब्रुवारीचा हप्ताही लवकरच जमा होणार आहे। फेब्रुवारीच्या हप्त्यासंदर्भात महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता देखील लवकरच मिळणार आहे, कारण त्यानंतर मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि अर्थसंकल्पामध्ये वाढीव 21 रुपयाची तरतूद असणार आहे। त्यानंतर आपल्याला 2100 रुपये मिळणार आहेत। व्हिडिओ कसा वाटला चॅनलवर नक्की कमेंट करून सांगा। त्याचबरोबर लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि लाडकी बहीण योजनेचे अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।